मध्ये आपण वेट लॉस सिरीज करत आहोत। काय व्यायाम करायचा हे आपण मागच्या वेळी बघितलं। आज आपण काय खायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। अनेक वेळा किंवा पहिल्या सिरीजमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की पोहे, चहा, चपाती, उपमा ह्या सगळ्या गोष्टी साखरेमध्ये रूपांतरित होतात, त्यामुळे त्या खाऊ नयेत। मग खायचं काय? त्यामुळे आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे। बघा, सकाळी आपण उठतो, व्यायाम करतो, त्याच्यानंतरच नाश्ता करावा। नाश्ता आपण कमवावा हे मी नेहमी सांगते। त्याच्यासाठी नेहमी हाय प्रोटीन नाश्ता घ्यावा, म्हणजे ज्याचं रूपांतर साखरेमध्ये होत नाही अशा गोष्टी खाव्यात। तर काय करायचं, 5 डाळी आपल्या तूर, उडीद, मूग, मसूर आणि चणा थोड्या थोड्या घेऊन थोड्याशा पाण्यामध्ये रात्री भिजत घालायच्या। दुसऱ्या दिवशी सकाळी कुकरमध्ये त्या उकडवून घ्यायच्या। नंतर आपल्याकडे पावभाजी ठेचायचं असतं, त्याच्याने ह्या चांगल्या कुस्करून घ्यायच्या आणि ह्याच्यातच कणिक आणि थोडं ज्वारीचं पीठ मिसळायचं। त्याच्यामध्ये तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार घालायचं आणि त्याच्याबरोबरच कुठलीही पालेभाजी घाला, पालक घाला, मेथी घाला किंवा मुळ्याची पानं घाला, मायाळूची पानं घाला, पुनर्नवाची पानं घाला, अशी किंवा शेवग्याची थोडीशी पानं घाला, अशी कुठलीही पानं घालून त्याचे आपण जर धपाट्यांसारखे पराठे केले आणि दुधाबरोबर, दुधामध्ये प्रोटीन पावडर घालायची आणि दुधाबरोबर हे जर खाल्ले तर आपल्याला चांगला पौष्टिक नाश्ता होतो। मुलांना सुद्धा हे द्या, त्यांनी त्यांचं वजन वाढणार नाही। खास करून वयात येणाऱ्या मुलींना हा नाश्ता खूप चांगला करून बघा आणि आम्हाला चॅलेंज ग्रुपमध्ये अवश्य सांगा की किती यशस्वी झालात ते। नमस्कार।